रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आज या ठिकाणी संपतो आहे आणि त्याच अनुषंगानं आज सकाळपासूनच या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये आपला उमेदवार जो आहे त्याची धांदल या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न जो आहे तो या ठिकाणचा उमेदवार करताना पाहायला मिळतोय। आपण सध्या अशाच संगमेश्वर तालुक्यामधल्या एका जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि इथले सर्वच उमेदवार सकाळपासूनच या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून जो मतदार राजा आहे त्याच्या घरोघरी जाण्याचा प्रयत्न करतात, डोर टू डोर जाण्याचा प्रयत्न करतात। हा सगळा उद्धव ठाकरे सेनेचा ग्रुप आहे आणि सकाळी पहाटेपासूनच हा ग्रुप जो आहे तो या ठिकाणी मतदारांपर्यंत जाण्यासाठी पोहोचलेला पाहायला मिळतो आहे। कारण का आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मतदार राजापर्यंत पोहोचण्याची धांदल सध्या प्रत्येक उमेदवाराने पाहायला मिळते आहे। आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक जण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचार करताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत तांबे मॅडम आहेत। मॅडम, प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, खूप लगबग पाहायला मिळते। मोठ्या सभा झाल्या नाहीत, परंतु प्रत्येक पक्षानं डोर टू डोर फिरण्याचा प्रयत्न केला। काय तुमची स्ट्रॅटेजी काय होती? आमची पण स्ट्रॅटेजी हीच होती की आम्ही सर्वसामान्य जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं, आमचं विजन सांगावं आणि ते आम्ही सांगितलं आहे। आणि जिथे जिथे पोहोचणं शक्य झालं नाही, आमचा सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे तो दिवस रात्र मेहनत घेतो आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतोय आणि आमचे विजन्स जे आहेत, राजकारणात उतरण्याचे विजन्स किंवा आमची जी काही विकासात्मक कामं आहेत हे पोहोचवण्याचा तो प्रयत्न करतोय। आज रात्रीपर्यंत या ठिकाणी प्रचारासाठी वेळ आहे, वेळ आज दिवसभरात कमी पडेल? हो, नक्कीच कमी पडेल, कारण की आमचा गट खूप मोठा आहे आणि आम्हाला आपली जी वाड्या आहेत त्या थोड्या दूरवर डोंगर भागामध्ये आहे, तरीसुद्धा आम्ही पूर्ण 100% प्रयत्न करतोय की आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचू आणि आम्हीच नाही, आमचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी धडपडतोय आणि तो तिथे नक्कीच पोहोचतोय। नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर आज प्रचाराची सांगता होणार आहे आणि त्यामुळं प्रत्येक गटातला उमेदवार जो आहे तो आपल्या मतदारापर्यंत पोहोचवून आपलं पक्षचिन्ह पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आटोकाट करताना पाहायला मिळतो आहे। त्यामुळे येणारा जो निकाल असेल तो काय असेल तो आपल्याला 9 तारखेला या ठिकाणी समजणार आहे। कॅमेरामन समित गजनेसोबत मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।